श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16। अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ येती रूपे श्री दत्त भूवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने। कोकणा प्रति राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती। मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी। एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भावधरोनी मनी निवास केला स्वामी ते। जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन। यासी 7 दिवस झाले काही अनुभवान आले तो नवल एक वर्तले एका चित्त देऊनी। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र पुचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्यैसे होईल वाटले। त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता ब्रुसी बट्टा लागेला आमुच्या। तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे त्यात संशय असेना। तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढेवरी। उभयंतासी ते मानले तत्काळ यापरी केले तो नवल एक वर्तले एका सादर होऊनी। अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे। पंडिते कोणी वर्तमान आनंद झाला त्या लागोन हरिभाऊ ते भेटून व्रत निवेदन मग केले। अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही। नवस केला तयांनी जाऊ आता दर्शनासी वार्ता ऐकून उभयंतासी चमत्कार वाटला। ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती। तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगती आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की। गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने। पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती मुख पाहता नयन पाती न लवती तयांची। तेव्हा समर्थे तयांसी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गांसी आणिक मंत्र दिदले। पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊ समटले तिघे केले एक रूप। मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांसी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका। श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे तेव्हा तयांच्या आनंदाते पारावार नसेची। दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ। श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारः केशव प्रति गच्छति। संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केला पावन तया ते। श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः। 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते। ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर। स्वामी सानिध्य काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने हरिभाऊचे तनमन स्वामीचरणी दृढ झाले।
काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदी आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता. गोड न लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गानी चांदीच्या पादुका करोनी अर्पावया. स्वामी चरणी आले अक्कलकोटा ते. भक्तजनांचा कैवारी पाहोनिया डोळे भरी. माथा ठेविला चरणावरी बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी. भक्त सका दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्त सत्वर गती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालास आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र. संसार देई सोडोनी मग छाटी कफनी जोळी. समर्थे तयांसी दिदली ती घेऊनी तयावेळी. परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती. हरिभाऊचे करी म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधूनी राहावे. धरू नको आता काज उभार माझा यशध्वज. नको करू अन्य काज जनभजना लावावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकोनी ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. सद्गुरुने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भव्य व्यथा. उपरती झाली चित्ता षड्विकार निमाले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती. द्रव्य प्राप्ती स्तव निश्चिती ढोंग माजविती बहुत. तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे. सत्य ज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची. तयांसी न म्हणावे गुरु जे केवळ पोट भरू. भवसागर पैलती उतरतील ते कैसे. तैसे नवेची समर्थ जे परमेश्वर साक्षात. मस्तकी ठेविता वरदहस्त दिव्य ज्ञान शिष्याते. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलाविले. संकल्प करोनी ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची. कांता ती करी बहुत कांता घेत उर वडवोनी. मने जोडोनी या कर लुटविता तुम्ही संसार. हा नवे विचार दुःख लागेल भोगावे. आजवरी अब्रूने दिवस काढिले आपण परी. आता अवलक्षण आपणा काय आठवले. हासतील सकल जन धिक्कारील. पिशून उपवास पडता कोण खावया ते घालील. अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली हे कैसी. त्यागोनिया संसार सुखाशी दुःख डोही का पडता. संसार सुख भोगोनी पुढे येता वृद्धपण. मग करावे मोक्ष साधन सेवावे वणत पार्थ. आपल्या वडिलांची थोरवी म्हणा माझी आणावी त्यांची. म्हणा माझी आणावी त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडोनी जाऊनी बसाल जरी वणी. तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून. आपण वाहिले असे आण स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे तूही घरदार सोडावे. मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त मी असे जी. सत्य सत्य संसारी मन विरक्त माझे न होय कदापि. आता जरी आपण संसार टाकीला लुटोन. हे केले महत्पुण्य ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे. यासी काय पुण्य कार्य म्हणावे. पाप उलटे होत असे. विनविते जोडोनी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया. ऐशी तेची उत्तरे कोणिया स्वामी कुमारे. समाधान बहुत प्रकारे करीतसे तेचे. परितारेच्या चित्तात षड्रूपी होते जागत. संसाराचे मिथ्यत्व ते लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासनया डाकिनी. त्यांनी तिजला झडपोनी आपणाधीन केलेसे.
त्या योगे सद्विचार तेसी न सुचे अणुमात्र धरोनिया दुराग्रह स्वामी सुता बोधितसे षडविकार त्यागुनी रतला जो स्वामी चरणी दृढ निश्चय केला म्हणी संसार त्याग करावा स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र ते दिले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंगा समर्थे स्वामी सुता ते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या कामठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिबाहू होऊनी गोसावी मठा माझी राहिले धन्य धन्य ते स्वामी सुत गुरु आज्ञेने झाले विरक्त परिजन त्या ते निंदित नाना दोष देवोनी पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले सद्गुरु चरणी विनटले सर्व फिटले भव दुःख धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली त्यांच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।